श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रकट होत तेचे समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंदी पोटी नजमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी. बाळाप्पाचे मानसे तेव्हा चिंता पडली ऐशी, ऐशा गर्दीत आपणासे दर्शन कैसे होईल. परिदर्शन घेतल्याविन आज करू नये भोजन, बाळाप्पाचे तन्मन स्वामी चरणी लागले. दर्शन इच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती. स्वामी सनिध पाथले अजानुबाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने दाहून दृढ चरण धरिले. कंठ सदंदित झाला, चरणी भाळ ठेविला, क्षणिक मी पण विसरला परम तोषला मानसी. गंगा मिलनी सागरी, जैसे तरंग जला भीतरी, तैसे बाळाप्पा ते अवसरी. स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा, कमल पुष्पन सोडी सहसा, स्वामी चरणी बाळाप्पा तैसा दृढ जडला स्वभावे. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडी मिठी, ब्रह्मानंद ते मायेपोटी स्तोत्र ओटी गातसे. श्री समर्था त्यावेळी पडले होते भूतळी, उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. धन्यता मानोनी मनी बाळाप्पा निघाले तेतोनी, परितयांचे श्रीचरणी चिंत गुंथले अखंड. त्यांसवे एक जहागीरदार, ते होते बिराडावर, स्वयंपाक करून तयार, म्हणती जाऊ दर्शना. बाळाप्पा दर्शन करून आले बिराडी परतून, जहागीरदारे नैवेद्य काढून बाळाप्पा हाती दिला. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयांसी बाळाप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण, मार्गी तयांसी वर्तमान विदित एक झाले. त्या सवयी श्री समर्थ असतील रूप मंदिरात, राजात वाचून तेत प्रवेश कोणाचा न होय. ऐसे एकुणी वर्तमान बाळाप्पा मनी झाले खिन्न, म्हणती आज नैवेद्यापर्ण आपुल्या हस्ते नोहीची. मार्गावरुनी परतले सत्वर बिराडावरी आले, तेथे नैवेद्यापर्ण केले मग सारिले भोजन. नित्य प्राप्त काळी उठून षटकर्माते आचरण, घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य, माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी, मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षेकारणे. मागून या माधुकरी मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळाप्पाची अंतरी, सुंदराबाईची करी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयांसी पायी आज्ञा करी ऐशी, आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बाळाप्पा मनी आनंदला म्हणे सुदिन आज उगवला, सद्गुरु सेवेचा लाभ झाला झाले सार्थक जन्माचे. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामींसी ऐसा अभिमान तेसी, गर्व भरे इतरांसी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेत अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पानी पाहून नाना युक्ती योजून, मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले. पोटेही असता समर्थ पूजादिक व्हावया यथार्थ, तत्संबंधी सर्व साहित्य बाळाप्पा सिद्ध ठेवती. समर्थांच्या हिताचे ती अरण्यातही वस्ती करीती, परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळाप्पा. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव करुनी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. बेंबी मधून या रक्त वाहत असे दिवस रात्र, तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे. भोग भोगीला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलन, विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळापासी यावे मरण, विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावे लिखित विधीचे. आजवरी बहुतांपरी बाळाप्पा करी चाकरी, तयाचे अंतरी परी स्वामी मैन झाले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतुनी स्वामी सेवेकारणे. ए पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगूनी बाळाप्पासी शंकर पूजनीवर जावे. तैसी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती, परी बाळाप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञाचा न, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हिची सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलूनी पाहता वाचून, न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानली, ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त चोळाप्पा नामे विख्यात, तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्याधिक आणून, ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळाप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती, बाळाप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले.
तेव्हा जामात श्वशूर उभयंता करीती विचार बाळाप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी, दारापुत्र सोडणी देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. बाळाप्पा बोले वचन, तुमचे अन्न काहून करीतो तुमचे नुकसान. व्यर्थ माझा जन्म हा. स्वामीजी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थासी, कुलदेवतेच्या दर्शनासी जाऊया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्य मुख्य काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येत करीत असे. तेव्हा निवृत्त झाला ऐसा उपाय खुंटला, मग तयाने पाहिला कारभार चिट्ट्यांचा. तयाने पुसले वर्तमान, बाळाप्पा सांगी संपूर्ण. श्रीपाद भट्ट ऐकून कापट्य मनी आणले, म्हणे जावया आपणासी, समर्थन देती आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण. तयाचे कपट न जाणोनी, अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयंतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी, भटजी उचले सत्वरी, येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला, सर्व उपाय खुंटला, महाराजाता बाळाप्पाला न सोडतील निश्चय. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती, कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ. जे केवळ दयाघन, भक्त काज कल्पद्रुम, विष्णू शंकर दोघे जण तयांसी शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय. गोढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा नमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.